पूर कर विरा दिला बोल बोल हनुमंत वाडी गाव पंचगंगा तीराला गोडगिरीचं मंदिर खडकाच्या माळाला गाव म्हणजे देवाला देव म्हणजे गावाला काय हुकमा देऊ गोडगिरीच्या नावाला उभाराई हा केला भुकवाई भुकेला तेवढाच वंगाळ मापी नाही चुकीला जगाचा कैवारी त्याची किमया न्यारी देवाच्या शिखराला कळस सोनेरी 3 वर्षाचा सजला सजला 16 सुंदरी 3 वर्ष जळाचा 16 सजला सुंदरी देवा धुळशिलाचा वरदान माझ्या शिरावर थाप मारडी माऱ्या ढोलावर शेतकऱ्याला लागला बोलायला महाबऱ्याच्या शेळ्या मेंढ्याची पोट भरणा त्या जाग्याला उद्याच्या दिवसाला मी तळा हलवून जाणार कुठल्या बाजूला त्या वेळेला एवढ्या बोलताच त्या टायमाला शेतकरी लागलाय मळूजी मेंढक्याला बोलायला बाबरे उद्या आहे शुक्रवार त्या टायमाला मेंढ्या नाही सोडणार परवा दिवशी शनिवार दिवसाला त्या टायमाला निघून जा पुढल्या बाजूला शुक्रवारची रामाची रात्र करमून गेली शनिवार दिवसाला जवळच्या पाऱ्याला त्या जाग्याला असणारी सारी खुडतर आवरून घेतली त्या टायमाला अनकाच्या बोजा घेऊन त्या वेळेला वाट लागलं होतं चालाय त्या जाग्याला वाटे लागले चालायला वाट लागला चालायला आणि दया मारी
तर त्या ठिकाणी आला सवणीच्या पर्याला सर्व काजा बोजावरून घेतला मळवला घेतली संगतीला मळूजी मेंढका मेंढ्या हानीत मारी चारी चोपीत त्या जाग्याला जसा त्या टायमाला मळूजी मेंढकानं मळवा त्या टायमाला मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी आला गेल्या निघून काळ्या सैन डोंगराला त्या टायमाला काळ्या सरी डोंगराला डोंगर दरीला आळाळ कांडक लागली खायला खाऊन पोट लागली होती भरायला त्या जाग्याला जसं पोट लागली होती भरायला दिवस लागलं होतं काढायला काय थोडं दिवस निघून गेलं त्या टायमाला असणाऱ्या काळ्यातून डोंगराला पाण्याच्या आवट्या हातल्या झाडं जुडं वटली त्या जाग्याला असं माझ्या मळूजीनं विचार केला म्हणाला अरे देवानं दिलंय वतन हे पाहिजे करायला जतन म्हणून त्या टायमाला विचार केला मनाला कुणीकडे पाऊस पडला असेल कुणीकडे चारा झाला असेल मला माहित नाही त्या जाग्याला म्हणून मी निघून गेला मी राजा माताला मुरकाड्या मेंढीला हाड पांढऱ्या घुप कालड्या मेंढीच्या कानात त्या जाग्याला हाळगा पांढऱ्या मेंढीच्या वर, मेंढीच्या वर, गेला वेगा जवळ त्या ठिकाणी आला एवढ्याच गेला मुरकाड्या मेंढीच्या त्या कानात जाऊन लागला होता म्हणून काय बोलाय त्या जाग्याला जसे लागला होता मेंढीला सांगायला इथं चाऱ्याची वर्ग पडली त्या टायमाला कुठल्या भागाला पाऊस पाणी पडलंय चारा झालाय त्या वेळेला कुठल्या भागाला पडलेला नाही मला माहित नाही त्या जाग्याला अरे. तुमचं काहीतरी मार्ग पाहिजे काढायला तिकडं भोर पाहिजेच करायला त्या जाग्याला म्हणून जसं मेंढीला सांगितलं त्या टायमाला मळूजी मेंढक्यानं मळवानं त्या टायमाला दूध कन्या खाल्ल्या त्या ठिकाणी आला असणारा काजा बोजा घेतला आवरून त्या जाग्याला चालली बघा निघून 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 मेंढीच्या मागण 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 कथेसाठी भाईकराय ओळखणे चांगला सगळं तयार आहे त्या ठिकाणाला मेंढी लागली होती मोहर काढायला त्या जागेला जशी हळ पांढरी मेंढी त्या टायमाला मोहर लागली होती काढायला
मळूजी त्या टायमाला मेंढ्या लागलं होतं हाणायला हानीत मारीत चारीत चुपी त्या वेळेला वाट लागली चालायला वाटचाल करीत त्या जाग्याला वाटचाल करीत करीत निघून गेला गंगा नदी तीराला तिकडे पाऊस झालेला पाणी झालेला चारा झालेला त्या वेळाला चारा पाणी बघून आनंद झाला मुळजीच्या जीवाला या गंगा नदी काठाला दिवस लागलं होतं काढायला दिवसन दिवसाव महिन्याला महिना याच गंगा नदीच्या काठाला चारा पाणी पाहायला आनंद झाला जीवाला म्हणून लागला होता मेंढ्या राखायला त्या ठिकाणी आला मळूजी मेंढ्या लागला होता चालायला आनंद झाला मळूजीच्या जीवाला जसं त्या टायमाला दिवसानं दिवस लागल्यात लोटायला महिन्यानं महिना लागल्यात सरायला त्या जाग्याला रोज नितीने मला हे ध्यान मळूजी